श्री स्वामी समर्थ मित्रांनो, लग्नानंतर पहिली 5 वर्षे करणाऱ्या नववधूसाठी खास गोष्टी यासाठी 20 महत्त्वाचे मुद्दे आपण आज पाहणार आहोत. 1. पहिले वाण रुखवत. लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेला नववधूसाठी माहेरून खास पूजेचे वाण येते, ज्यामध्ये नवीन साडी, शृंगाचे साहित्य आणि मिठाई असते. 2. 5 सुहासिनीचे वाण. काही पद्धतीमध्ये माहेरून 5 सुहासिनीसाठी लागणारे पूजेचे साहित्य, फळे आणि खण पाठवले जातात. 3. फळाची टोपली. पहिल्या वर्षी माहेरून आंबे, फणस, ऋतुफळांची अख्खी टोपली पाठवण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. 4. माहेरचा मान. जर माहेरून वाण येणे शक्य नसेल, तर सासरचे लोक नववधूला माहेरच्या नावाने स्वतःच नवीन साडी घेऊन देतात. 5. पहिली साडी. पहिल्या वटपौर्णिमेला सासूबाई किंवा घरातील ज्येष्ठ स्त्रिया नववधूला मानाची साडी, शक्यतो काठपदराची किंवा पैठणी देतात. 6. रुखवताचे जेवण. पहिल्या वर्षी घरात खास गोडधोडाचे उदाहरणार्थ पुरणपोळी किंवा आमरसपुरी जेवण बनवून नववधूला मान दिला जातो. 7. केळवण मान. काही कुटुंबात पहिल्या वटपौर्णिमेनिमित्त नवीन जोडप्याला जवळच्या नातेवाईकांकडे जेवणासाठी बोलावून मान दिला जातो. 8. कुळाचार समजून घेणे. प्रत्येक घराण्याची पूजेची पद्धत वेगळी असते, त्यामुळे पहिल्या वर्षी सासूबाईकडून आपल्या घराचा कुळाचार व्यवस्थित समजून घ्यावा. 9. वस्त्राची निवड. पहिल्या वर्षी नववधूने लग्नाचा शालू किंवा लग्नात मिळालेली साडी नेसावी. काळा किंवा पांढरा रंग पूर्णपणे टाळावा. 10. पूर्ण शृंगार. हातात हिरवा चुडा, कपाळावर मोठे कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, नाकात नथ आणि पायात जोडवी असा नववधूचा पूर्ण शृंगार असावा. 11. हळद कुंकू लावण्याची पद्धत. वडाला आणि इतर सुवासिनींना हळद कुंकू लावताना आधी कपाळावर आणि नंतर गळ्यातल्या मंगळसूत्राला लावावे. 12. प्रदक्षिणा घालताना सावधगिरी. नवीन साडी आणि जड दागिने असल्यामुळे वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालताना साडी किंवा धागा पायात अडकणार नाही याची काळजी घ्यावी. 13. सलगता. लग्नानंतरची पहिली 5 वर्षे या व्रतामध्ये अजिबात खंड पडू देऊ नये. दरवर्षी न चुकता श्रद्धेने पूजा करावी. 14. 5 आंबे आणि 5 सुवासिनी. पूजा करताना वडाला 5 आंबे अर्पण करावेत आणि आल्या गेल्या 5 सुवासिनीची ओटी भरावी. 15. वाण देवाणघेवाण. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सुवासिनींना वाण देताना त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावेत. 16. ज्येष्ठांचे आशीर्वाद. पूजा करून आल्यावर घरातील सासू सासरे आणि पतीच्या पाया पडून सौभाग्यवती भव असा आशीर्वाद घ्यावा. 17. वेळेचे नियोजन. पहिल्या वर्षी पूजा करायला आणि व्हिडिओ फोटोज काढायला वेळ लागतो, त्यामुळे वडाच्या झाडाला गर्दी होण्यापूर्वी सकाळी लवकर जावे. 18. फोटोग्राफी आणि मेमरीज. पहिली वटीपौर्णिमा ही आयुष्यातील सर्वात मोठी आठवण असते, त्यामुळे पतीसोबत आणि वडाच्या झाडाजवळ आणि घरात औक्षण करतानाचे फोटो नक्की काढून ठेवा. 19. मासिक पाळी असल्यास काय करावे. पहिल्या 5 वर्षात जर मासिक पाळी आली तर व्रत सोडू नये. स्वतः झाडाला स्पर्श न करता घरातील दुसऱ्या स्त्रियाकडून पूजा करून घ्यावी. 20. उत्साह आणि सकारात्मकता. पहिल्या वर्षी उपवास करताना तब्येतीची काळजी घ्या. खूप थकवा जाणवू देऊ नका आणि चेहऱ्यावरचा आनंद कायम ठेवा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.